नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ॲडव्होकेट नागरदास जजसाहेबांना सांगतात की माय लॉर्ड, मला असं वाटलं होतं की ॲडव्होकेट वल्लरी ह्या अत्यंत अभ्यासपूर्वक एखादी केस लढतात, पण नाही. आज या अजय शिंदे या माणसाला 7 वर्षापूर्वी खुनाच्या एका खटल्यामध्ये BNS सेक्शन 217 आणि IPC सेक्शन 420 अंडर कोर्टाला खोटे पुरावे सादर करणे आणि मिसलीड करणे यासाठी 1 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती आणि त्याचे पुरावे कोर्टासमोर सादर करायला मला नक्कीच आवडतील, असं म्हणून त्या काही पुरावे जज साहेबांकडे देतात. आणि त्या पुढे सांगतात की आणि अशा व्यक्तीने मंजुषाताईंसारख्या एका सज्जन महिलेवरती असे घाणेरडे आरोप करणं म्हणजे, आणि त्या हसतात आणि म्हणतात की त्यामुळेच मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझे क्लायंट मंजुषा कुळगावकर यांना ग्रँड बेल द्यावी. तेव्हा आता हे ऐकून सगळे खूप टेन्शनमध्ये येतात. आता सगळ्या गोष्टी पाहता जज साहेब त्यांचा निर्णय सर्वांना सांगतात की हे कोर्ट पुरेशा पुराव्यांअभावी आरोपी मंजुषा कुळगावकर यांना जामिनावर सोडत आहे. पुढील सुनावणी 8 दिवसांनी म्हणजेच 9 जानेवारीला होईल. आता जज साहेबांचा हा निर्णय ऐकून मंजुषाताई आणि ॲडव्होकेट नागरदास दोघेही खूप खुश होतात. तर वल्लरी आणि बाकीचे मात्र सुद्धा खूपच शॉक झालेले असतात. आता वल्लरी खूपच रागाने मंजुषाताईंकडे बघत असते, तर मंजुषाताई मात्र हसत असते आणि वल्लरीकडे बघत असते. आता यानंतर इन्स्पेक्टर साहेब वल्लरीला म्हणतात की माफ करा वल्लरी मॅडम, आज माझ्या मुलीला शाळेतून उचललं मंजुषाच्या माणसाने, त्यामुळे माझा नाईलाज झाला. तेव्हा हे ऐकून वल्लरी खूप शॉक होते. आता तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी, आपण कोर्टात पोहोचू नये म्हणून जी बाई आपल्या गाडीत बॉम्ब ठेवू शकते, तिच्यासाठी एखाद्या मुलीला किडनॅप करणं खूप मोठी गोष्ट नाही आहे. ही केस खूप कठीण आहे वल्लरी. तेव्हा हे ऐकून वल्लरीसुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण आता घरी आलेले असतात. आता वल्लरी अजूनही खूप टेन्शनमध्ये बसलेली असते. तर प्रेरणा वल्लरीला समजावत असते की वल्लरी, आज कोर्टात जे काही घडलं ते चुकीचं असलं ना, तरीही तू फार मनाला लावून नको घेऊस, कारण हा निकाल नव्हता. पहिलीच हिअरिंग होती ना, ही केस अजून संपायची आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मला जे काही सांगितलं त्यावरून तरी मला असं वाटते की त्या ॲडव्होकेट नागरदास ज्या कोणी आहेत त्यांना मंजुषाने सगळ्या गोष्टी, खोट्या गोष्टी सांगितल्यात त्यांना, काय ते त्यांना माहीतच नसणार आहे. आणि ती जाणीव त्यांना करून द्यायची का आपण? तू फोन करून त्यांना खरं काय ते सांगशील का? कारण शेवटी त्या स्त्री आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्यानंतर त्या आपण होऊन माघार घेतील. यावर वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही जे बोलताय ते आयडिओलॉजी म्हणून चांगलं वाटतंय, पण रिॲलिटी सांगायची झाली ना, तर या नागरदास मॅडमला सगळं सत्य माहीत जरी असेल ना, तरी त्या फक्त हळहळ व्यक्त करतील, केस नाही सोडणार त्या. या बाईला केस जिंकण्याची हाव तर आहे आणि सवयसुद्धा. तेव्हा तेजा म्हणते की हो, मलासुद्धा तशी ती माजुरडी वाटली, म्हणजे केस जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ती. तेव्हा हर्षितसुद्धा प्रेरणाला म्हणतो की प्रेरणाताई, आज तुम्ही कोर्टामध्ये नव्हता. जर कोर्टामध्ये असता तर तुम्हालासुद्धा माहिती पडलं असतं की ती बाई काय आहे. ती वल्लरीताईलाच क्रॉस एक्झामिन करत होती. तर मनोजसुद्धा म्हणतो की ही केस वाटते तितकी सोपी नाही आहे. वल्लरीच्या इतर केसेसशी कम्पेअर करता ही केस सगळ्यात जास्त अवघड आणि गुंतागुंतीची आहे. आणि तो वल्लरीला धीर देत म्हणतो की वल्लू, हे बघ, हा मार्ग जरी बंद झाला असला तरी दुसरा एखादा मार्ग नक्कीच ओपन असेल, त्यामुळे आपण सगळे मिळून शोधूया तो. तेव्हा वल्लरीसुद्धा थोडीशी विचारात पडते. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा एकटीच विचार करत खिडकीतून बाहेर बघत उभी असते. तितक्या तिथे हर्षित येतो आणि तेजाला असं टेन्शनमध्ये बघून तेजाला विचारतो की काय झालं तेजा, झोप येत नाही आहे का? तुझ्या पायाला मालिश करून देऊ का, म्हणजे तुला छान झोप येईल? तेव्हा तेजा हर्षितला म्हणते की नाही नको, अरे दमले नाही आहे मी, पण एका गोष्टीचं सतत विचार चालू आहे डोक्यात. आपली वल्लरी आजपर्यंत एकही केस हरलेली नाही आहे. त्या बाईने वल्लरीला मात दिली आज. वल्लरी वकिलीची सनद मिळवू शकत नाही असं म्हणाली ती कोर्टात. माझं तर डोकंच फिरलं होतं अरे तेव्हा, आणि माझा विश्वासच नाही बसला की वल्लरी गप्प होती. तिला काही बोलताच नाही आलं रे त्या बाईसमोर. मुळात त्या बाईने बोलण्याचा चान्स दिला नाही. तेव्हा हर्षीसुद्धा म्हणतो की हो, मी बघितलं ना, वल्लरीताई किती प्रयत्न करत होत्या. ती बाई खूप पोहोचलेली वाटत होती. यावर तेजा म्हणते की हो हर्षित, जेव्हा कोर्टात मिठूचा विषय निघाला ना, तेव्हा मला भीती वाटली. म्हणजे बघ ना, तू त्या मंजुषाला ओळखतोस ना आता, किती डेंजरस बाई आहे ती. म्हणजे बघ ना, तिची ती कामवाली शारदा, तिची काही चूक नसताना तिला मारून टाकलं अरे त्या बाईने. इतकी डेंजर आहे ती बाई. म्हणजे ती मिठूला कशीही आणि कुठूनही शोधून काढू शकते.
असं म्हणून तेजा खूप घाबरते आणि म्हणते की तिने मिठूला काही केलं तर, म्हणजे वल्लरीच्या डोक्यात हे सगळे विचार नाही आहेत का, म्हणजे मी तुला काही झालं तरी आपण असं म्हणत असतानाच हर्षित पटकन तेजाच्या तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणतो की शांत हो, हे बघ सगळ्यात आधी हे सगळे निगेटिव्ह थॉट्स तुझ्या डोक्यातून काढून टाक. आणि वल्लरीताईने या सगळ्याचा विचार केलाच असेल ना, तीसुद्धा मिठूला वाचवणारच ना, तिलासुद्धा या सगळ्याची काळजी आहे आणि अजून केस संपली आहे कुठे. आणि दुसरी गोष्ट, कितीही प्रयत्न केला ना तरी सत्य हे बाहेर येतंच. आता बघ, मंजुषाने तिचं सत्य लपवण्याचा किती प्रयत्न केला पण ती लपवू शकली का, सत्य जे आहे ते सगळं बाहेर आलंच ना. तेव्हा हे सगळं ऐकून तेजा म्हणते की हो, तू बोलतोय ते सगळं खरंच आहे. आणि ती हात जोडून स्वामींकडे प्रार्थना करायला लागते आणि म्हणते की स्वामी आमच्या वल्लरीला यश द्या. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की तेजा काय स्वामी स्वामी करते, तुझ्या अंगातली प्रेरणाताई बाहेर आली की काय. तेव्हा तेजा हर्षितला म्हणते की तू उगाच मस्करी करू नकोस आता. तेव्हा आता हर्षित म्हणतो की अगं तू प्रेरणाताईसारखंच बोलते. तेव्हा तेजासुद्धा हसायला लागते आणि हर्षितला मिठी मारते. तेव्हा हर्षित आता तेजाला धीर देत म्हणतो की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि सगळं ठीक होईल. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजला झोपेतून अचानक जाग येते आणि बाजूला वल्लरी नाही आहे हे बघून तो खूप टेन्शनमध्ये येतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. तर वल्लरी उठून एकटीच विचार करत बसलेली असते. तेव्हा मनोजसुद्धा उठतो आणि वल्लरीला असं विचार करत बसलेलं बघून विचारतो की झोप येत नाही आहे का वल्लू. यावर वल्लरी मनोजला काहीच उत्तर देत नाही. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की मला माहिती आहे तू कसला विचार करतेस, तुझ्यासारखी वकील अशी कशी केस हरू शकते हाच विचार करतेस ना तू. आणि तो वल्लरीला म्हणतो की हे बघ वल्लू, ही केस अजून संपलेली नाही आहे, कारण अजून मंजुषाला शिक्षा झालेली नाही आहे आणि मला खात्री आहे की ही केस तू नक्की जिंकशील. यावर वल्लरी मनोजला म्हणते की मी ही केस हरेन किंवा जिंकेन याचं टेन्शन नाही आहे मला, तर मंजुषाला जेल मिळाली आहे आणि ती बाहेर आहे आत्ता, याचं जास्त टेन्शन आहे मला, की आता ती खूप चवताळलेली असणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा सूड कसा घ्यायचा याचा विचार करत असणार आहे. ती आता प्लॅन तयार असणार आहे तिचा पुढचा हिअरिंगच्या वेळेस. ती नक्कीच काही ना काहीतरी करणार आणि ती आधीपेक्षा जास्त विषारी असणार आहे. तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणतो की हे बघ, या सगळ्या गोष्टींचं तू नको टेन्शन घेऊस. त्या मंजुषाने काही केलं ना तरीसुद्धा आपण सगळे तिचा सामना करण्यासाठी तयार आहोत. आणि एक गोष्ट कायम लक्षात असू दे, खोट्या शस्त्राची धार ही कायम बोथटच असते. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघायला लागते. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की इंदुताई आता बाहेर कुठेतरी जात असतात. तेव्हाच काही बायका येतात आणि त्यांच्याकडे बघून म्हणायला लागतात की हीच ती बाई इंदू भामरे ना, वल्लरी भामरेची सासू. आणि इंदुताईंना विचारायला लागतात की कुठे आहे तुमची सून. तेव्हा हे ऐकून इंदुताई आता खूप घाबरतात आणि त्या बायकांना म्हणतात की काय काम आहे तुमचं, चला निघा बरं इथून. तेव्हा त्यातली एक बाई म्हणते की काय काम आहे हे आम्हालाच विचारते, थांब दाखवते तुला. असं म्हणून त्या बायका इंदुताईंना पकडतात आणि त्यांच्या तोंडाला आता काळं फासतात. आता इतका सगळा गोंधळ आणि आवाजाने मनोज आणि हर्षसुद्धा वरून आता खाली येतात आणि हे सगळं बघून ते खूप शॉक होतात. आता मनोज आणि हर्षी त्या बायकांपासून इंदुताईंना कसंबसं सोडवतात आणि घरात घेऊन येतात आणि पटकन घराचा दरवाजा बंद करून घेतात. आता त्यांच्या पाठी त्या बायकासुद्धा येतात आणि जोरजोरात दरवाजा वाजवायला लागतात. आता हे बघून इंदुताई पटकन किचनमध्ये जातात आणि किचनमधून सुरी घेतात आणि रागातच जाऊन दरवाजा उघडून त्या बायकांवरती ओरडून म्हणायला लागतात की या ना, फासा माझ्या तोंडाला काळं. तेव्हा आता हातात सुरी बघून त्या बायका खूप घाबरतात आणि तिथून पळ काढतात. आता इंदुताई खूपच चिडलेल्या असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी घरी आलेली असते आणि मनोजने तिला सगळं काही आधीच फोनवरती सांगितलं असल्यामुळे ती डायरेक्ट आता इंदुताईजवळ येते आणि त्यांच्या तोंडाला असं काळं फासलेलं बघून इंदुताईंना म्हणायला लागते की सासूबाई तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा इंदुताई रागातच वल्लरीला म्हणतात की आत्ता येतेस तू. आणि त्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी, आजपर्यंत तू आणि तुझ्या नादाला लागून माझा पोरगा, तुम्ही माझा अपमान तर करतच होता आणि तुझ्या त्या मैत्रिणीसुद्धा काही कमी नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा माझा अपमान करता तुम्ही सगळे, पण आज डोक्यावरून पाणी गेलं. आता हे बाहेरची लोकंसुद्धा येऊन माझा अपमान करायला लागलेत आणि असा तसा अपमान नाही, पार तोंड काळं करून गेले माझं. 4 चौघांमध्ये माझी अब्रू गेली. वकील आहेस ना गं तू मोठी, चालतं तुला तुझ्या सासूची अशी अब्रू वेशीवर टांगलेली या लोकांनी, चांगलं वाटलं का तुला. आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही वल्लरी, लक्षात ठेव. तेव्हा हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं. आता इंदुताई वल्लरीला म्हणतात की आज मी तुला एक गोष्ट सांगते, तुला तुझ्या नवऱ्याची शपथ आहे, हे सगळं जे कुणी केलंय ना त्यांना तू सोडू नकोस. तू माझा कितीही रागराग करत असलीस ना तरीसुद्धा माझ्या अपमानाचा सूड तुला घ्यावाच लागेल
आणि त्या तिथे असणारं एक पुस्तक वल्लरीला देत म्हणतात की हे जे काही शोधायचं आहे ना, हे शोध या पुस्तकात, आणि त्या बाईला अशी शिक्षा दे ना की तिच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील. आणि आता माझ्या चेहऱ्यावरचं हे काळं तेव्हाच पुसलं जाईल तेव्हा तू त्या हलकट बाईला तुरुंगात पाठवशील. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी कोर्टात जाण्यासाठी निघालेली असते. तेव्हा इंदुताई वल्लरीला म्हणतात की वल्लरी, मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? त्या बाईला अद्दल घडवायची आहे तुला. तेव्हा वल्लरी इंदुताईंना म्हणते की हो सासूबाई. तेव्हा मनोज आता वल्लरीला म्हणतो की चला निघूया आपण. तेव्हा प्रेरणा मनोजला थांबवत म्हणते की 1 मिनिट. आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी, मागच्या वेळेस तुझं मिठूशी बोलणं झालं होतं तेव्हा तू तिला सांगितलं होतंस की कुठल्याही प्रकारे फोनवर आम्हा कोणाशीच कॉन्टॅक्टमध्ये राहायचं नाही. कोर्टात जेव्हा केव्हा हिअरिंग असेल तेव्हा डायरेक्टली कोर्टामध्येच यायचं. पण हे खरंच सेफ आहे का? तेव्हा तेजासुद्धा वल्लरीला म्हणते की वल्लरी, मी मिठूला एकदा फोन करून बघू का गं? म्हणजे तिच्यापर्यंत ही सगळी इन्फॉर्मेशन पोहोचत असेल की नाही. आजच कोर्टात पोहोचायचं आहे, हा मेसेज तिच्यापर्यंत पोहोचला असेल का? म्हणजे न्यूज चॅनल बघत असेल का ती? काहीच कळत नाही आहे की तिला काही माहिती आहे नाही माहिती आहे, सांग ना. यावर आता वल्लरी काहीच उत्तर न देता हसायला लागते. तेव्हा आता सगळेजण आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात. तेव्हा तेजा म्हणते की वल्लरी अगं बोल ना काहीतरी. वल्लरी मात्र काहीही न बोलता हसत असते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण कोर्टात आलेले असतात. आता हर्षित कुणाला तरी फोन करत असतो तेव्हाच तिथे मंजुषाताई आणि ॲडव्होकेट नागरदास येतात. आता मंजुषाताई हर्षितजवळ येऊन त्याला म्हणायला लागतात की अरे रे रे. तेव्हा हर्षित मंजुषाताईंकडे बघायला लागतो. तेव्हा मंजुषाताई हर्षितला म्हणतात की काय नशीब असतं ना एकेकांचं, नुकतंच लग्न झालं आहे, महिना झाला असेल ना लग्नाला, पण बिचाऱ्यांच्या नशिबात एक संसार सुख नाही आहे. म्हणजे तसं लग्नाआधी संसार झाला आहे दोघांचा, पण कायदेशीररित्या पती-पत्नी झाल्यानंतर मात्र ताटातूट होणार आहे दोघांची. तेव्हा हर्षित खूप रागाने मंजुषाताईंकडे बघायला लागतो. आता मंजुषाताई ॲडव्होकेट नागरदास यांना सांगतात की एकमेकांचा चेहरासुद्धा बघायला मिळणार नाही. खूपच कणव दाटून येते हो माझ्या मनात. काय करणार, देवाने दिलेली शिक्षा आहे ही, फसवलं ना मला. मग आता मुक्काम पोस्ट तुरुंग. आणि ती हर्षितला म्हणते की जेलमध्ये करा मग दोघेही लॉंग डिस्टन्स संसार. आता तितक्या तिथे मनोज, तेजा, वल्लरी आणि प्रेरणा येतात. आता प्रेरणा मंजुषाला म्हणते की मुक्काम पोस्ट तुरुंग वगैरे बरोबर आहे, पण ते या दोघांना नाही, तुला करावं लागणार आहे. तर तेजासुद्धा म्हणते की आणि जेलची हवा तू खाणार आहेस, त्यामुळे ही जी काही कणव वगैरे येते ना तुला, ती स्वतःसाठी राखून ठेव, कारण तुझ्यासाठी ती कुणीच दाखवणार नाही, कळलं ना? कारण लोक थुंकतील तुझ्यावर, लक्षात ठेव. तेव्हा वल्लरीसुद्धा मंजुषाला म्हणते की मंजुषा, आता जेलमध्ये जायला तयार राहतो, आणि ज्या निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळलीस ना तू, त्यांचा शाप लागलाय तुला, त्यामुळे आता तुझ्या कर्माची फळं भोग तू. असं म्हणून वल्लरी खूप रागाने मंजुषाकडे बघायला लागते. तर तितक्यात आता तिथे काही न्यूज रिपोर्टर्स येतात आणि मंजुषाला म्हणतात की मंजुषा मॅडम, आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला. असं एक न्यूज रिपोर्टर मंजुषाला आता विचारतोय की तुम्हाला काय वाटतं, ही केस जिंकण्याची खात्री वाटते की भीती वाटते केस हरण्याची? यावर आता मंजुषाताई म्हणतात की अर्थातच मीच जिंकणार आहे, जिथे कर नाही तिथे डर कशाला. तेव्हा ते रिपोर्टर आता मंजुषाला विचारते की पण तुमच्यावर ते गंभीर आरोप केले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? यावर मंजुषा म्हणते की माझं संपूर्ण आयुष्य हे गोरगरिबांना, अडल्या नडलेल्यांना समर्पित केलेलं आहे. मी इतकं काय केलं, इतकं वर्ष काय केलं, ते असंच का? आता माझ्यावर ज्यांनी कोणी बिनबुडाचे आरोप केलेत, देव त्यांना माफ करो, हीच इच्छा आहे. तेव्हा हे सगळं आता मंजुषाचं बोलणं ऐकून वल्लरी आणि बाकीचे सगळे खूप रागाने मंजुषाकडे बघायला लागतात. तर आता दुसरा रिपोर्टर मंजुषाला विचारतो की पण मंजुषाताई, हे सगळे आरोप कोर्टात सिद्ध झाले तर काय कराल तुम्ही? तेव्हा मंजुषा त्या रिपोर्टरला म्हणते की तुम्ही नवीन आहात का पत्रकारितेत? आणि ती विचारते की यांना माहिती नाही आहे का मी कोण आहे ते, मी काय काय कार्य केले ते आजपर्यंत, आणि म्हणते की कसं सिद्ध होणार आहे सगळं? काही केलंच नाही मी तर कसं सिद्ध होईल? नाही का, माझी ओळख म्हणजे माझं काम, आणि ज्यांना हे बघवत नाही ते करतात माझ्यावर चिखलफेक, पण अशा लोकांना उत्तर म्हणजे माझं काम. आता यांनी माझ्यावर कितीही आरोप केले तरी मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा या सगळ्यातून मी निष्कलंक सुटणार आहे याची मला खात्री आहे. आणि त्या वल्लरी, प्रेरणा आणि तेजाकडे बघत म्हणतात की आता या मुली माझ्यावर कुठलाही सूड उगवत आहेत हे मला नाही माहिती, पण लवकरच त्यांची तोंड बंद होतील. यावर आता एक रिपोर्टर आता ॲडव्होकेट नागरदासला विचारते की नागरदास मॅडम, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल?
आता यावर नागरदास मॅडम म्हणतात की चोर सोडून संन्याशाला बळी देण्याचा प्रकार आहे हा सगळा. स्वतः केलेल्या कामाचं खापर मंजुषा मॅडमवर फोडतायत ही मिथिला आणि तिच्या मैत्रिणी. तेजस्वी, मिथिला आणि मिथिलाचे वडील हे खरे कल्प्रिट आहेत त्या सगळ्यामध्ये. अहो, लहान मुलींचा व्यापार करणाऱ्यांचं रॅकेट चालवतात या सगळ्या मुली. लहान मुलींना पळवणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, त्यांना डांबून ठेवणं, अशी गुन्ह्यांची यादी देता येईल त्यांच्या. आणि मी हे सिद्ध करीन. यांच्या संपूर्ण टोळीला जोपर्यंत गजाआड नाही करत ना तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आणि फक्त या तिघांनाच नाही तर त्यांना मदत करणाऱ्या सगळ्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी करणार आहे मी कोर्टात. तेव्हा रिपोर्टर आता वल्लरीला विचारत की वल्लरी मॅडम, तुम्हाला काय वाटतं की केसचा निकाल तुमच्या बाजूने लागेल का? तुम्ही तर नेहमी अन्यायाच्या विरोधात उभे राहता ना, पण यावेळी मात्र तुम्ही गुन्हा केलेल्या तुमच्या मैत्रिणीच्या बचावासाठी पुढे आलात. हे तुमचं वागणं दुटप्पी नाही आहे का? आणि या सगळ्या प्रकरणात तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा बचाव कसा करणार आहात? यावर वल्लरी काहीच उत्तर देत नाही. तेव्हा रिपोर्टर पुढे वल्लरीला विचारतात की आणि वल्लरी मॅडम, मंजुषा मॅडमवर तुम्ही जे काही आरोप केले ते खोटे आहेत हे जर सिद्ध झालं तर तुम्ही तुमची वकिलीची सनद परत घेणार का? तेव्हा वल्लरी म्हणते की आता मी फक्त एवढंच सांगेन. आणि ती तेजा आणि प्रेरणाकडे बघायला लागते आणि त्या तिघीही आता एक साथ म्हणतात की सत्यमेव जयते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की ॲडव्होकेट नागरदास जज साहेबांना सांगतात की मैत्रीच्या नावाखाली गुन्हेगारांची मांदियाळी जमलेली आहे माय लॉर्ड. मिथिलाचे वडील ते सुद्धा या सगळ्यामध्ये सगळ्यांची साथ देतात माय लॉर्ड. अशा पद्धतीने हे सगळं रॅकेट काम करत आहे. आणि तेजा आता विटनेस बॉक्समध्ये असते आणि ती मंजुषाकडे हात करत म्हणते की या बाईला जास्तीत जास्त शिक्षा द्या, कारण हिच्यामुळे अनेक लहान मुलींचं आयुष्य धोक्यात आहे. तेव्हा ॲडव्होकेट नागरदास मॅडम टाळ्या वाजवायला लागतात आणि म्हणतात की एक उत्तम कथानक करते आणि दुसरी चोख पाठांतर करते. वकिलीचा काळा कोट घालून समाजामध्ये एका पवित्र पेशाची खिल्ली उडवणाऱ्या वल्लरीसारख्या बाईला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी माय लॉर्ड. तेव्हा हे ऐकून सगळेजण खूप शॉक होऊन ॲडव्होकेट नागरदासकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.